नाशिकमध्ये महायुतीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। नाशिक भगूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने आली। येत्या 8 दिवसात एकनाथ शिंदे पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन करणार असल्याची माहिती विजय करंजकर यांनी दिली। मात्र कालच अजित पवारांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात आमदार सरोज अहिरे यांनी अजितदादांसमोर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। विकास कामांचं श्रेय दुसरे नेते घेतात असंही त्यांनी सांगितलं होतं, पण आमच्या पाठपुराव्यामुळे पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असल्याचं शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी सांगत अहिरेंना प्रत्युत्तर दिलं आणि आमच्या कामाचं श्रेय सरोज अहिरे घेत असल्याचं देखील म्हणत पलटवार केला। मला काम करायला त्रास होतो आणि सर्व ह्या व्यासपीठावरील सर्व राजकीय लोक याचे सर्व साक्षीदार आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी काम करायला त्रास होतो। मी काम मंजूर करून आणायचं आणि परस्पर त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा। पाठपुरावा कधीचा 3-3 वर्षांचा आहे, 2-2.5 वर्षांचा आहे आणि कुठेतरी 4-6 महिन्याचं पत्र दाखवायचं आणि त्या पत्र कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचं। हे एक सत्र गेले 5 वर्षात सुद्धा दादा मी सहन केलेला आहे। आदरणीय दादा, तुमचा माझ्यावर एक तुमची लहान बहीण म्हणून कायम प्रेमाचा हात हा डोक्यावर आहे आणि तो भविष्यातही राहू द्या, हे मी वारंवार आपल्याला विनंती करते। भगूर नगरपालिकेमध्ये निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे आणि निश्चितच मी शिंदे साहेबांच्या सोबत आहे। शिंदे साहेबांच्या सोबत असताना वेगवेगळे प्रकल्प हे आदरणीय शिंदे साहेब नगरविकास मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प या ठिकाणी शिंदे साहेबांनी स्वतः मंजूर केलेले आहे। अजितदादा हे आमच्या म्हणजे युतीचे नेते असतील, परंतु युतीचे नेते असताना सुद्धा अशा कामामध्ये जे काम ज्याचं असेल त्याला त्याचं श्रेय, त्याला त्याचं हे धोरण, त्याचं ध्येय त्याच्यापर्यंतच सीमित राहिलं पाहिजे। कोणाच्याही कामावर कोणी डल्ला मारावा आणि कोणी काही हे करावं, येणाऱ्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।